बाहेरून आणायला सांगितलं. त्यावेळेला ते इंजेक्शन 50 रुपयाला एक होतं. मी डॉक्टरना म्हटलं मी सर्व्हिसला नाही, मी गरीब आहे आणि माझं पहिलंच मुलं, हे माझ्या पत्रात तुम्ही ठेवा डॉक्टर, मी तुम्हाला नंतर तुमचं उपकार मी फेल, पण मला हे तुम्ही मी भाऊ मानते, तुमची भाजी हिला नीट करा. त्या डॉक्टरना अक्षरशः थरकाप झाला. या बाईचं किती जीव आहे. आणि अक्षरशः त्यांनी नीट केलं, मी तिला नीट केलं आणि त्या शेवटच्या 5 इंजेक्शनला मात्र मला शक्ती राहिली नाही. कारण मी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2:30 वाजेपर्यंत तिचं सगळं केल्याशिवाय मी चहा सुद्धा प्याली नाही. इतकी मी तिची सेवा केलेली आहे. त्याचं फळ मला मिळालं. आज ते माझं लेकरू गुलाबाच्या फुलासारखं सुरेख आहे. तिचं नाव पण सुरेख आहे. आणि विशेष म्हणजे तिला इतके सुंदर जोडीदार मिळाले, त्याचा मला खूप अभिमान. ते माझं भाग्य फार मोठं. अतिशय सुंदर जावई मला मिळाले. दोघांची जोडी अक्षरशः छान आहे. त्यांनी कधी तिला दुखवलं नाही, कधी शिवी नाही, कधी गाणी नाही, काय नाही. एकदम मित्रमैत्रिणीप्रमाणे राहिले. त्याचं मला फार अभिमान आहे आणि ते माझं सर्वात भाग्य आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे दुसरे जे 2 जावई आहेत, सुरवसे आणि शिरगावकर, हे सुद्धा खूप चांगले जावई मला मिळाले. मुळात माझ्या मुलीच चांगल्या आहेत. मी माझ्या मुलींना अतिशय कटाक्षाने सांभाळलं, त्यांच्यावर संस्कार केला, त्यांना घडवलं, म्हणून त्याचं फळ आज मला आहे. मला आनंद होत आहे की 35 वर्ष माझ्या बाळाने सर्व्हिस केली आणि शिवाय तिचं सर्व्हिसचं इम्प्रेशन सुद्धा त्याच्यात होतं. तिने माझ्या खात्यातल्या बरेच शिक्षकांना मदत केलेली आहे. तिने खूप खूप आशीर्वाद घेतलाय. हे माझं इकडचं बाळ संगीता, तिला गुणमेघा म्हणतात आणि मी संगम म्हणते. मी संगम का म्हणते तर तिचे वडील गायक, मी पण गायक. आणि ही रडताना अशी सूर तिने रडली. मूल रडतं तसं रडली. मी म्हटलं ही कुठं पेटी वाजली. पाहिलं तर बाळ रडले. अरे बापरे, मम्मी म्हणले नाही त्रिवेणी संगम आहे, म्हणून मी तिला संगम म्हणते. आणि त्याप्रमाणे ती संगीत विशारद आहे, फार सुंदर गाते. मुळात माझं घराणंच सगळं गायक, सगळे कलाकार आहे. माझी मुली पण आणि माझ्या नातूंड पण आहे, सगळे कलाकार आहेत. त्याबद्दल मी खूप 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 सुखी आहे. मी भाग्यवान आहे. या सर्वांना भरपूर आयुष्य लागो. आणि माझे जावई आणि कन्या सुरेखा या दोघांना भरपूर आरोग्य मिळावं आणि आयुष्य लाभो, एवढं बोलून मी माझा गाडी इथंच थांबवते. जय भीम.